संपूर्ण व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ यांना मी प्रथम धन्यवाद बोलेन, कारण का गेली 8 वर्ष आम्ही शिवशंभूराजे मित्रमंडळ वयावाटपाचा कार्यक्रम आम्ही करत असतो. परंतु आज या ठिकाणी चांगली उपस्थिती सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच हे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं आम्ही शिवशंभूराजे मित्रमंडळ धन्यवाद बोलेल. तसेच संपूर्ण घेरासर गावचे अध्यक्ष कांबळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे कदम सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्यांदाच मी त्यांना पाहतोय आणि त्यांचं मी भरपूर दिवस आज व्हॉट्सअपद्वारे खूप चांगल्या मेसेजद्वारा मी वाचत असतो, पण आज प्रथम त्यांच्याशी पहिल्यांदा मी हात भेटवलं. खूप रसाळगडला खूप मोठी व्यक्ती आम्हाला लाभलेली आहे आणि त्याचप्रमाणे आज आमच्या घेरासरगड शाळा नंबर 1च्या मुख्याध्यापिका खरोखर त्यांचं खूप मन मोठं आहे आणि आमचे पालकर सर, कारण प्रत्येक वेळा त्यांना आम्ही कधी संबंध त्यांच्याशी बोललो तर असे वाटतच नाही या शिक्षक आहेत किंवा एवढ्या मोठ्या याच्यावरती आहेत. तर आज एवढा चांगला मोठा आम्हाला मान सन्मान मिळतो हा आमचा मी म्हणेन एक मोठेपणा आहे, की कारण 8 वर्ष लगातार कोणताही मंडळ सातत्य ठेवत नाही असा कार्यक्रमात आयोजन नियोजन करण्याचा, बरोबर ना. ते आम्ही वयावाटपाचा कार्यक्रम पाऊस असला तरी आम्ही आज जसं काल मॅडम बोलल्या की पाऊस आहे काय माहिती येतात का नाही, पण आमचे अध्यक्ष साहेब असे आहेत बोलतात पावसाळा कसा बंद पाडायचा आणि आपल्या शाळेचा वयावाटप कसा करायचा. तर त्यांच्या जिद्दीला आणि खरोखर सांगेन आजपर्यंत मी काही लोकांना बघितलं आहे की मंडळ चालवतात, पण मंडळामध्ये ना खरं मेन अध्यक्ष खूप महत्त्वाचा असतो आणि जो आमच्या छोटासा मंडळ आहे पण अध्यक्ष आहे ना त्याच्यात जी एनर्जी आहे ती एनर्जी कधी थांबणारी नाही अशी आम्हाला तरी वाटतंय. कारण त्यांचे जे मन आहे त्यांचं जे रसाळगडवरती असणारं प्रेम आहे, कारण त्यांनी या शाळेमध्ये त्यांनी काय आम्ही काय सर्व विद्यार्थी आम्ही इथे शिकत होतो, बरोबर ना. त्यावेळेस आम्ही जसं आम्ही आता बाहेर आल्यावरती चर्चा करत होतो, आमचे घाटसाहेब पण होते की पहिले दिवस आम्हाला आठवले की आम्ही दप्तर नव्हतो आणत, पिशवीतून पुस्तकं वगैरे आणत होतो, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्हाला चर्चा करत होतो. पण आज काही मंडळी किंवा काही संस्था या ठिकाणी वयावाटप करते. खरोखर या विद्यार्थ्यांना एक माझा मेसेज असेल की आपण या भेटणाऱ्या सर्व काही गोष्टी आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा आणि पुढे जाऊन भविष्यात तुम्ही खूप मोठं उंच भरारी घ्या अशी आमच्या मंडळाकडून एक तुम्हाला सदिच्छा आहे, बरोबर ना. तसेच आज मी बोलेन आमचे केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही बरोबर मी धन्यवाद बोलेन. या छोट्याशा कार्यक्रमासाठी तुम्ही इथे टाइम दिलात, बरोबर. आणि सर्वांचं मी धन्यवाद बोलेन आणि मॅडम स्वाती मॅडम यांचं पण थँक्यू बोलेन, कारण का त्यांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक गोष्टीला कोणताही कार्यक्रम असो, कुठे कबड्डीचं कुठे काय असो, कुठे आम्हाला पहिला मेसेज करणार की तुम्ही तिथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष त्यांच्या कानावर पडलं म्हणजे आमचा मंडळ पहिला आला, बरोबर. तर धन्यवाद आणि मी इथेच थांबतो. थँक्यू.